कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं मावशी, आधी मी एकटी अडकले होते आणि ते आल्यावर आम्ही दोघंही अडकलो। मग काय झालं? मग मला लीलागिरी सुचली। नशीब पळून गेल्यामुळे तुम्ही दोघं वाचलात। म्हणजे तसेच मग तुम्ही मेहंदीसाठी हॉलवर पोचलात का? नाही नाही मावशी, तिचं काय झालं, आम्ही तिकडनं पळून गेलो खरे, पण मला ना पळपुटीपणा काही सहन होत नव्हता। शेवटी मी तुझीच मुलगी आहे ना। मग काय झालं ना की मग मी अंकलला म्हणाले की तुम्ही बाहेरच थांबा, कारण कसं आहे बाबा, मी काय साधी सुधी मुलगी आहे का? मी डॉन आहे, डॉन। काय मग काय, शेवटी मुलगी कोणाची आहे? आणि मग काय झालं ना रेऊ, की मी त्यांना बाहेरच ठेवून सरळ आत गेले। म्हणजे ते गुंड होते तिकडे गेलीस? हो, मी गेले आत आणि एकेकाला असलो धुतलं ना, असं एकदम चोपलं। म्हणजे मी काठी घेतली आणि मग समोर नाही आला त्याला असं जोरात मारलं। तेवढ्यात मागणं आला, मग मागच्या तर पोटातच खूप बसलं मी। इकडनं आला, इथल्याला असं मारलं ना, तो भिंतीवर सापडला आणि झाली तुझी खोटी गोष्ट सांगून? अत्तराची अंगठी कुठे आहे? सकाळी सकाळी कोणी मिरवणूक आणली आता? जे लीला लग्नाचा झाला तमाशा, ततर 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 वाजला ताशा। नमस्कार आदरणीय सासरे बुवा, नमस्कार आदरणीय सासूबाई। सॉरी सॉरी सॉरी, माफ करा, माझी सासूबाई आणि माझी सासरे बुवा। आता लीलाचं एजेशी ठरलेलं लग्न मोडलेलं आहे। ज्याच्या जीवावर तुम्ही उड्या मारत होता त्यानं तुमच्याकडे पाठ फिरवली आहे। माझ्याशी तुम्ही वैर घेतलत, त्यामुळे तुमच्या पाठीशी ना आता एजे आहे ना मी आहे। त्यामुळे आता काढा पुढचा हप्ता। मी काय म्हण, तुम्ही काही म्हणूच नका ओ माझी सासूबाई। आता जरी नाक घासत आलात ना तरी मला तुमची लीला नकोय। नाही नाही, असं बोलू नका, माझा जरा ऐका तू। नाही म्हणत,
घासा नाक. नाक घासा. साळुंके अति होतंय. तुम्ही जरा थांबावं. काय बोलतोय तू? मी आहे. घासा. नाक घासा. ओ साळुंखे, आम्ही काय तुमचे गुलाम लागून गेलोत का? तुमची हिम्मत कशी झाली मावशी आईशी असं बोलायची? माझं एजंट बरोबर लग्न होऊ दे किंवा नको होऊ दे, त्याच्याशी तुमचा काय संबंध? आणि राहिला प्रश्न तुमचा, तर मला तुमच्याशी मुळीच लग्न करायचं नाहीये. इतका माज. हो, कारण याआधी माझ्या मावशी आईची इच्छा होती की माझं तुमच्याशी लग्न व्हावं, आणि म्हणून मी गप्प होते. ज्या बाईनं कर्ज होतं म्हणून तुझं लग्न ठरवलं, तिच्यासाठी तू गप्प राहिलीस? जोकच आहे. हो राहिले. हे बघा, माझ्या आणि माझ्या मावशी आईचं जे नातं आहे ना, ते आमचं आम्हाला माहिती आहे. आणि आमच्या घराच्या गोष्टी चार भिंतींबाहेर गेलेल्या आम्हाला आवडत नाहीत. आमची फॅमिली म्हणजे एक टीम आहे, आणि टीम मधली प्रत्येक माणसं ही वेगळी असतात. माझी मावशी आई, माझी आई गेल्यावर ना, तिने मला मोठं केलं. मी आज जे काही आहे ना, ते सगळं माझ्या मावशी आईमुळे. त्यामुळे तुमची ही अरेरावी इथे नाही चालणार. तुम्हाला काय तुमचा हप्ताच हवाय ना? मी देईन तुमचा हप्ता. त्यामुळे ह्या पुढे जर हप्ता चुकला तरच बोलायचं. काय? आणि हे पैसे येणार आहेत कुठून म्हणे? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला तुमचे पैसे वेळेत मिळाल्याशी मतलब. नाही तर काय, आम्ही दोघी बहिणी मिळून करू कष्ट आणि कमवू पैसे, आणि सगळं कर्ज व्याजासकट फेडू. तेव्हा आता निघा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.